अंकली पुलावरून सांगोल्यातील युवकाने मारली कृष्णा नदीतोडी. पोलिसांनी सुद्धा नदीतोडी घेत तरुणाला सुखरूप बाहेर काढले. रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद. अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून एका युवकाने आज नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी तातडीने सांगली ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट नदीत उडी घेत वेगाने वाहणाऱ्या पाण्यात त्या युवकाचा शोध घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले. पोलीस हवालदार पाटील यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. निखिल दिलीप सावंत या युवकाने कोणत्या तरी कारणावरून पुलावरून उडी मारली. या मार्गावरून जाणाऱ्या शाहरुख सय्यद यांनी याबाबतची माहिती डायल 112वर दिली आणि ही घटना मिळताच अंकली फाटा येथे वाहतूक ड्युटीवर असलेले सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून थेट पुलावरून पाण्यात उडी घेतली. वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून संबंधित युवकाचा शोध घेत त्यांनी त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांची तत्परता, धाडस आणि प्रसंगावधानामुळे युवकाचा जीव वाचला आहे आणि या घटनेनंतर जखमी अवस्थेतील युवकाला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत निखिल सावंत याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झालेला असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी दाखवलेले धाडस, तत्परता आणि मानवतेचा परिचय यामधून परिसरातून त्यांचे कौतुक केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.